नमस्कार भावांनो, तर कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे निखिल इन USA. तर मित्रांनो, 15 दिवसापूर्वी मी आपल्या चॅनलवर एक ब्लॉग टाकलेला होम मिनिस्टरचा. नाही यार, तुम्ही पण भोळे कुठल्या चांगलं शूटिंग केलं असतं, कळलं? लग्न झाल्यावर मग तुझं शूटिंग करू, चेहरा पांढरा पडलेला असेल. आपले महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर शिकागोमध्ये आलेले. तर त्या ब्लॉगला तुमचा खूप भरभरून प्रतिसाद आला. ऑलमोस्ट त्या एका व्हिडिओला 30,000 व्ह्यूज गेलेले. तर त्या शो मधले काही व्हिडिओज माझ्याकडे उरले होते. म्हटलं त्या व्हिडिओचा परत एक ब्लॉग बनवूया, भाग 2. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा, खूप धमाल बनलाय. आणि जर तुम्ही आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे बटन दिसतं तर तिथे प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबा. आपले ऑलमोस्ट एका महिन्यात 721 सबस्क्रायबरचा आपण टप्पा पूर्ण केलाय आणि 1000 सबस्क्रायबर व्हायला फक्त 250 सबस्क्रायबर बाकी आहे. तर नक्की तुम्ही तिथे क्लिक करा. आणि आपल्या चॅनलवर अजून खूप धमाल व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केले, तर ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. आणि मित्र, अजून एक गोष्ट, पुढच्या आठवड्यात शिकागोमध्ये महाराष्ट्राची हास्ययात्रा येणार आहे. तर मी त्या शोला पण जाणार आहे आणि मी तो ब्लॉग पुढच्या शुक्रवारी पोस्ट करेल. तर तुम्ही नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तो ब्लॉग सुद्धा कळेल की मी तो टाकलाय माझ्या चॅनलवर. तर बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ आणि एन्जॉय घ्या. त्या पद्धतीने सगळ्या ओरडत होत्या, भाऊजी आलाय तर लवकर घरी जा म्हणून. काय सुंदर, कोणाकोणाचा होता आवाज? जरा हात वरती करा. किती मला हो का, मी लवकर जा ऐकलं नाही ना, लवकर या. पण कसं असतं बघा, या कार्यक्रमात काहीच नाही, या कार्यक्रमात काही घडत नाही, पण तरी सुद्धा कार्यक्रम घडतो, कारण मी काहीच करत नाही. माझ्या लक्षात आलेलं आहे कोण कोण ओळखून आहे. काही चेहरे असे आहेत ना की ज्या एकमेकीला कधीच बघितलेले नाहीये, भेटलेले नाहीये, असे कुटुंबाची सदस्य होत निघून गेली. तसंच आज या वास्तूत आल्यानंतर तिकडे आपण कार्यक्रम करणार होतो, अचानक इकडे का आलो तर तुम्हाला सांगतो. मी घरात काय अनुभवलं महाराष्ट्रात, तर कुटुंब, वडील, आई, आजी, आजोबा, नणंदबाई, ही सगळी नाती, घरातल्या मुलांपासून सुनेपासून सगळ्यांचं प्रेम, एकमेकांच्या प्रती असणारा राग, रागाच्या पलीकडचं प्रेम, हे सगळं अनुभवलं. पण त्याचबरोबर आज तुम्ही इकडे आहात. तुमच्यापैकी कितीतरी जणांच्या आईवडिलांनी खूप कष्ट करून तिकडे तुमच्या यशाचं स्वप्न बघितलं आणि तुमची लेकरं इकडे आली. काही जण 6 महिन्यासाठी इकडे येतात. कुणी मुलीकडे येतं, कुणी जावयाकडे येतं, कुणी मुलाकडे येतं. शेवटी नातं हे नातं असतं, पण रक्तापलीकडचं नातं काय असतं ते सुद्धा मला या टप्प्यात खूप अनुभवायला मिळालं. ह्युस्टन पासून सुरू झाला प्रवास. ह्युस्टनला गेलो, डॅलासला गेलो, न्यू जर्सीला गेलो, तिकडनं पुढे निघालो फिलाडेल्फिया करून, वॉशिंग्टन DC करून, काल अटलांटा कडून आज इथे पोहोचलो शिकागोमध्ये. आणि इथे आल्यानंतर जसं एखाद्याची मुलगी सासरी जाते आणि बापाच्या चेहऱ्यावरती एक वेगळे भाव दिसू लागतात, आज या वास्तूचं सुद्धा तसंच एक काहीसं महत्व आहे. मी उभा आहे ना, त्याच्या पाठीमागे एक सुंदर गोड हसणारी मुलगी तुम्हाला दिसते. तिचं नाव मेघना. खूप धावणारी, तुमच्या आमच्याच कुटुंबातली मुलगी. आणि अचानक कोरोनामध्ये याच वास्तूत जी कथकचे क्लासेस करायची, याच वास्तूत तिने खूप स्वप्न बघितली होती. आज ती आपल्या कुटुंबाची सदस्य इथे आहे आणि इतकी मोठी वास्तू ज्यांनी उभी केली ते तिचे बाबा आज आपल्या सोबत आहेत, मदन कुलकर्णी. या
या इथे, या इथे. इतकं स्वप्न, इतकं कलाकाराचं मन जपणारे अनेक कलावंत आपले सूर इथे येऊन आळवतात, गातात, बोलतात. या वडिलांनी तसंच एक स्वप्न बघितलं. अत्यंत हुशार मुलगी कोरोनामध्ये याच समोरच्या पार्किंगमध्ये आपल्या कुटुंबातून निघून गेली. आज मी इथे आलो, मला टप्प्याटप्प्याने सगळं घर दाखवत होते त्यांचं. आणि जेव्हा इथे आलो, हा दरवाजा उघडला, तेव्हा एका पित्याच्या चेहऱ्यावरचे भाव मनात आले आणि म्हटलं, आज तिचा आनंद आहे ना, मग या कुटुंबाचा अख्खा उत्सव इथेच साजरा होणार. आणि मला असं वाटतं ती गेलेली नाही, ती आपल्यासोबत आहे. कारण तुम्ही कलेची उपासना करता आहात, तुम्ही कला जतन करता आहात, कला जिवंत ठेवत आहात. आणि महाराष्ट्रातलं मूळ असलेलं हे व्यक्तिमत्व आमच्यासारख्या कलावंतांना 5 डायमेन्शनच्या माध्यमातून इथपर्यंत घेऊन येत असतात. अशा आपली कला जगवण्यासाठी झटणाऱ्या वडिलांसाठी एकदा टाळ्या वाजवा. In the presence of my daughter, that's the most important thing. I don't know for what it shifted from there here. I have no explanation for it, but he thought it appropriate that we should bring this program here, and I'm truly grateful to you, Anish. Truly grateful to you. आनंदाचे देण्यासाठी हा तुमच्या माहेराहून आलेला भाऊ आहे. तो आज तुम्हाला आनंद दिल्याशिवाय जाणार नाही. थँक्यू मदतजी, थँक्यू. कारण महाराष्ट्रात असंच औक्षण करण्याच्या नादात किमान 70 वेळा 100 माझ्या तोंडात तांदूळ घातले, कपाळाला साखर लावली. म्हणून ती जेव्हा डोक्यावर टाकता ना तुम्ही, मी शूटिंग करून दिवसभर बाहेर असतो उन्हात, तोंडातली इकडे कपाळातली साखर घेऊन फिरत असतो. म्हणजे फक्त माझं तोंड गोड नाही केलं तुम्ही, पण आयुष्यभर मला अख्खा गोड करून टाकलेला आहे. पण माऊली, ते तोंडात घातलेले तांदूळ सुद्धा नारळी भातापेक्षा गोड होते. म्हणून हा प्रवास अत्यंत आनंदाचा झालेला आहे. बसा बसा बसा. बघून ठेवलं का सांगतो, नंतर अर्धा तासाने मला कळेल की बायकोबद्दल चांगलं बोलावं लागेल म्हणून कंठ दाखवून आला त्यांचा. नाही, कसा आहे बायको संदेश, कसे आहेत ते? खूप शांत आणि खूप छान. खूप शांत आहेत म्हणून छान आहे. खरं काय नाही, दोन्ही खरं. नमस्कार, नाव सांगा. मी शर्मिला विशाल काळे, सासरकडची आणि माहेरकडची शर्मिला सदेश भोसले. आणि माहेर कुठलं? माहेर पुण्याचं. आणि सासर? सासर नगर, अहमदनगर. मग काय, कुठे, कसं? पहिल्या कंपनीत. पहिल्या कंपनीत भेट झाली. कुठली कंपनी? पटनी कॉम्प्युटर्स. एकमेकांना कंपनी दिली. पण काय, कसे होते, कशी सुरुवात कशी झाली? पटनीमध्ये कोण पटनी? 18 वर्ष शिकागोत का? 2006 मध्ये आले. म्हणजे ते आधी आले मी नंतर? आधी आले, मग मी लग्नासाठी गेले इंडियाला, आणि मग मी परत आले, आणि मग ते नंतर आले. असं झालं. नाही, घरी एव्हरीवन वॉज ओके. माझे सासू सासरे पण आले तिकडे. कुठे आहेत? हे काय नाही. या सासूबाई आहे आणि हे सासरे. मस्ती आवडते, पण कसं जमलं कसं तुमचं? जमलं, आईच चिडवायची, मित्र जवळ घरी यायचे. तुम्ही जबाबदार आहात सगळ्याला. गाणं म्हणायचे, ओ मेरी शर्मेली म्हणून. असं आई घर एक ऑर्केस्ट्रा आहे. बाबा काय ऑर्गन वाजवायचे म्हणा, ते गाणं म्हणा, ते जुनं यांच्या लग्न आधीचं 18 वर्षापूर्वीचं म्हणा. ओ मेरी शर्मिली आओ ना. तेव्हापासून तरच नाही. काय केलं तुम्ही सासूबाईंचे असे हाल करून ठेवले. बरं, सासऱ्यांकडे द्यावं करा, द्यावं सासरे बोलकडे. सासरे बोल, अख्खं कुटुंब चाललंय, तर सहकुटुंब सहपरिवार. नमस्कार. नमस्कार. हळूहळू किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? आता साधारण 43 वर्ष पोर. अंतर कळून येते लक्षात. हळूहळू मागे मागे सरत नाही. बरं केलं तुम्ही जा. पण हे मुलांनी असं लव्ह मॅरेज केलं, बरं केलं का? त्याला बरं वाटलं आणि त्याला मारून गेली. बरं, तुमचं जेव्हा लग्न ठरलं दोघांचं, किती वर्षापूर्वी? 1979 साली. त्याच्यानंतर
यांचं लग्न ठरेपर्यंत ही माऊली तुमच्यासाठी कधी गाणं गायली होती का? कंठ दाटून घेऊन नाही म्हणणार तुम्ही. पण कसं आहे संसार आणि कशी साथ दिली? चांगली साथ दिली. संसार व्यवस्थित केला, मुलांची शिक्षण व्यवस्थित केली. तुम्ही काय करायचं? मी बँकेत अहमदनगरला पण त्यावेळेला मुलगा असं काहीतरी भविष्यात यश संपादन करून असं जगाच्या एका कोपऱ्यात 7 समुद्रापार जाईल असं वाटलं होतं तुम्हाला? असं नव्हतं. कसं वाटतंय आई बाबांची ही मेहनत देवाची बघून आज कसं वाटतं? खूप छान वाटतं. काय काय काम करतो घरी मदत? घरी व्हॅक्यूम वगैरे म्हणजे क्लिनिंगचं काम तो करतो. पंखे कोण साफ पंखे वगैरे नसतात नाही, पंखे नाही तुमच्याकडे, थंडीच आहे तुमच्याकडे. सेंट्रल आहे त्यामुळे ते काही नाही. पण अजून काय बाहेरचं गवत कापतो, पाणी बिणी मारतो. मग तुम्ही काय पण झोपून असता अरे बाकी म्हणजे काय राहिलं आता? कपडे काय कपडे घड्या घालतो, कपडे लावून तो ठेवतो. असे हा हो की नाही? म्हणजे तुमची सगळ्यांची आई तिकडे असेल ना? हा, मुंबईत महाराष्ट्रात कुठेतरी. इकडे ही माऊली आहे हो की नाही? काय कॉन्ट्रॅक्ट आहे? काय कॉन्ट्रॅक्ट? अरे वा, असं कॉन्ट्रॅक्ट करून टाकलं हो ना? वा वा, बघा ना, हेच आहे ना रक्तापलीकडची नाती काय असतात त्याचं उत्तम उदाहरण मलाही अनुभवाला आलं. काही क्षणात सांगतो तुम्हाला कसं ते. कारण आम्ही सगळे तिकडे असतो, तुम्ही सगळे इकडे असता आणि अशा वेळेला तुम्ही एकमेकांच्या मदतीला धावून जाणं हे फार महत्वाचं असतं. तुम्ही 40 वर्षापूर्वी इथे आला, कसे आला? मग तुमचं बालपण कुठे गेलं? सगळं कोल्हापूर. माहित कसं म्हणतात? कोल्हापूर. अरे वा वा, कोल्हापूर. हो का? पण स्वभाव लवंगी मिरची सारखा आहे का? यांना विचारतो. थांबा थांबा थांबा, त्या कोल्हापूरच्या आहेत, स्वभाव लवंगी मिरची सारखा आहे का? अगदी. पण मग तुमचं माहेर कुठलं? माझं सांगली आणि सासर पुणे. या या या, हळू 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 या या या, डायरेक्ट पडले असते आतमध्ये. या या या, म्हणजे भरलेल्या बरणीतून लोणचं जसं बाहेर येतं ना तशा या आत आल्या. खेळ मांडियेला हा प्रोग्राम घेऊन आले आदेश भाऊजी शिकागोच्या ठिकाणी. अभिजितचं नाव घेते, त्यांची सहचरणी. इतकं चांगलं केलं होतं, अप्रतिम केलं. आता परत एक पुढचं वाक्य बोला. अभिजितची शपथ घेऊन सांगते म्हणा. अभिजितची शपथ घेऊन सांगते, परत जर मी उखाणा आयुष्यात केला ईश्वर साक्षात खरं सांगेल खोटं सांगणार. ईश्वर समोर खरं सांगेल खोटं सांगणार नाही. बायकोने स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे? एक नाही सांगताना बरंच करायचं. बायकोवर निबंध लिहायची वेळ आली होती. पण कसं आहे, छान वाटलं. व्हेरी गुड. नाही जास्त अडचणीत टाकत, कारण मला ना प्रश्नाच्या उत्तरापेक्षा तुमच्या रात्रीच्या जीवनाची. हा मुलगा तुम्हाला, हा 19 वर्ष माझ्याबरोबर. मी जेव्हा दुधीचा अटॅक माझ्यावर झाला, दुधीचा ज्यूस प्यालो आणि दुपारी 2 वाजता कुठलेही पॅरामीटर्स असे नव्हते, डॉक्टर्स असतील कोणी तर त्यांना कळेल की माझे सगळे म्हणजे ब्लड प्रेशर 0 झालं, हार्ट रेट 18 वर आला, ब्लडची 3.5 लिटरची उलटी झाली, ब्लड मोशन्स झाले आणि डॉक्टरांनी सांगितलं आता आमच्या हातात काही नाही. आणि त्यानंतर मला घरात थोडासा दुधीचा ज्यूस प्यालो. माऊली, सगळ्या लक्षात ठेवा, आपल्या आजीची एक सवय होती, कुठलीही भाजी चिरली ना की ती चालून बघायची. डॉक्टरांनी येऊन सांगितलं, सोहमला बोलवा, नातेवाईकांना बोलवा, आता आमच्या हातात काही नाही. हा रडायला लागला. सुचित्राने सांगितलं रडायचं नाही, इतकी वर्ष स्वामींचं करते, स्वामी माझ्यासाठी एवढं करू शकतात, उठ आणि खाली जा. हाच मला खांद्यावर मारून सकाळी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. हा खाली गेला. काय जादू असते बघा कधी कधी.
लोक काही ठिकाणी असे कचरा टाकतात, काही टाकतात, तिथे जाऊन रडत होता आणि त्याला समोर शिर्डीच्या साईबाबांची उदी दिसली. विश्वास ठेवा नाही तर ठेवू नका. हात ती घेऊन वरती आला. ताईला म्हणाला, ताई मला उदी मिळाली. तिच्या पर्समध्ये नेहमी काहीतरी असतं, स्वामींचा फोटो. ती म्हणाली, आदेश उशातील फोटो ठेवा. हे प्रेम असतं, भावना असते आणि शेवटचा क्षण असतो. पण तुम्हाला सांगतो, त्यानंतर माझी सेंट्रल लाईन ओपन करायची वेळ आली. एकही जण मिळेना ओपन करायला. एक कोणतरी सिनियर मेट्रन आली आणि तिने एका प्रिकमध्ये माझी, कारण रक्त नसल्यामुळे सेंट्रल लाईन ओपन होत नव्हती, ती प्रिक केली आणि मला वॉश सुरू झाला. 5 तासांनी, मला माहित नाही, समोर उद्धवजी, सुचित्रा, सोहम होते, असे बघायला आले. मी डोळे उघडले आणि दिवसभर काहीच झालं नाही. इतके माझे सगळे पॅरामीटर्स नॉर्मल झालेले होते. दुपारी मग मी विचार केला, ती बाई कोण होती जिने मला प्रिक केलं. 8 दिवसांनी तिला भेटायला गेलो आफ्टर डिस्चार्ज. तर ती आजीसारखी एक रिटायरमेंटला आलेली मेट्रन होत्या. मला म्हणाले, आम्ही सगळे दावा करत होतो लेखा, बरं झालं. आणि मग लक्षात आलं, माझी आई, आजी हयात नाही, ती 36 वर्ष नर्स म्हणून नोकरी करत होती. तिने आयुष्यात अनेक वेळा अनेकांची शुश्रूषा केली. तिच्या सेवेतून, बरं तिने सेवा सुद्धा कुठे केली, रिटायरमेंट कधी किंवा ट्रान्सफर मागितली नाही. तिची पोस्टिंग सुद्धा नायर हॉस्पिटल जवळ ग्रँट रोडमध्ये वेश्या आणि तृतीय पंथी यांच्यावरती जी वेडी क्लिनिक आहे त्याच्यात तिची नर्स म्हणून अपॉइंटमेंट झाली होती. 36 वर्ष तिने सेवा केली. त्याचं फळ कालांतराने मला मिळालं. आणि मला असं वाटतं, त्या दिवशी मी डोळे अशासाठी उघडले कारण तुम्हाला मला शिकवत येऊन भेटायचं होतं. खूप मजा आली. लाईक US मध्ये फर्स्ट टाईम एवढा कोणत्या शोमध्ये जाऊन हसलो. लाईक अमेरिकन आर्टिस्टचे खूप शो मी अटेंड केले, बट काय म्हणता ना, एक जे आपली मातृभूमीवर जे प्रेम असतं मराठी याच्याबद्दल, ते वेगळंच असतं काय पण म्हणून मित्रांनो. तर चला मी आता मध्ये जातो आणि उरलेला शो आपण बघूया, तुम्हाला दाखवतो. चला. तुम्हाला छान धावता यावं, तुम्हाला छान भरारी घेता यावी म्हणून या माऊली कायम तुम्हाला जपत होत्या. ही पिढी तुम्हाला जपत होती. म्हणून एक छोटासा आनंद. खेळ सोपा आहे. कुमार तिथे उभा, ऍक्शन बघा. तो हे बघा, दोन्ही हात असे जोडायचे. ऐका, असेच नाही जोडायचे, हे आपल्याला देवळात नाही जायचं. ऐका, क्रिकेट असं म्हटलं ना की हे बघा, हात असा वर करायचा, 6 मारल्यासारखं. इथे क्रिकेट खूप ऐकलंय की नाही? कळलं? 1 2 3 क्रिकेट. काय हा कुठलं क्रिकेट? एकावर एक खेळ फ्री आहे. फुटबॉल नाही, क्रिकेट खेळताय. क्रिकेट म्हणजे शाळेला उशीर होतो, आज कामवाली बाई पण नाही.
हे जे कुपन दिलेलं आहे तुमच्या मिस्टरांसाठी सुद्धा मिळणार आहे. फक्त हे कुपन आहे, नंतर कुपन असेल यांच्यापैकी कोणाकडे तरी तुमचा पत्ता आणि तुमची साईज द्यायची, कारण तुम्हाला पैठणीचं जॅकेट घरपोच होणार आहे. असेच हसत राहा, आनंदात राहा, ही नाती घट्ट ठेवा आणि पुन्हा कधी कुठे आलो तर नक्की भेटूया. पण आत्ता ही जी आज एक नवं कुटुंब बनलेलं आहे, एकमेकाच्या मदतीला धावून जा आणि कायम एकमेकाचा आधार बना आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छांना सिद्धिविनायक तथास्तु बनव, ही इथून मी प्रभादेवीच्या आमच्या सिद्धिविनायकाला प्रार्थना. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 5 डायमेन्शन्स ही कंपनी शैलेश शेट्टे हे अत्यंत प्रामाणिकपणे असे उपक्रम राबवत असतात. 5 डायमेन्शन्सच्या प्रत्येक उपक्रमाकडे लक्ष ठेवा, कारण आता लगेचच काही दिवसात या ठिकाणी दुसरं नाटकही येत आहे, पुनश्च फिरसे हनीमून, आणि पुन्हा एकदा हास्य जत्राची टीम बॅग भरून सज्ज झालेली आहे. तेव्हा अशीच कृपादृष्टी राहू दे. पुन्हा कधीतरी केव्हा तरी नक्की भेटूया. आत्ता घेतो काही क्षणांची विश्रांती. धन्यवाद.